नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत उपघटक 34 इष्टिका चिती व घन पृष्ठे कडा शिरोबिंदू. स्वाध्याय प्रश्न नंबर 1. पुढीलपैकी कोणत्या वस्तूची सर्व पृष्ठे चौरसाकृती असतात? प्रश्न नंबर 1 ला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, इष्टिका चिती आणि घन यांचे पृष्ठे शिरोबिंदू आणि कडा ही संख्या आपल्याला माहिती असायला हवी. इष्टिका चिती असू द्या किंवा घन असू द्या, दोघांनाही 6 पृष्ठे आहेत. दोघांच्याही शिरोबिंदूंची संख्या आहे 8 आणि दोघांनाही कडा आहे 12. ही माहिती जर आपल्याला लक्षात असेल तर आपण हा स्वाध्याय पूर्णपणे सहज सोडू शकतो. बघा, प्रश्न नंबर 1 आहे, पुढीलपैकी कोणत्या वस्तूची सर्व पृष्ठे चौरसाकृती असतात? आता चौरसाकृती ही गोष्ट आपल्याला माहिती असायला हवी. चौरस म्हटलं की सर्व बाजू समान लांबीच्या. आता पर्याय क्रमांक 1 आहे वीट. पर्याय क्रमांक 2 कंपास पिटी. मित्रांनो, वीट आणि कंपास पिटी ही आयताकृती असते. वीट आणि कंपास पिटी ही इष्टिका चितीच्या आकाराची असते. त्यानंतर घनाकृती ठोकळा. मित्रांनो, घनाकृती ठोकळा हा चौरसाकृती असतो. काडिश पेटी ही आयताकृती असते किंवा इष्टिका चितीच्या आकाराची असते. सर्व पृष्ठे चौरसाकृती घनाकृती ठोकळ्याची असतात. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, घनाकृती ठोकळा, घन किंवा आपण त्याला क्यूब म्हणतो, या घनाकृती ठोकळ्याची सर्व पृष्ठे काय असतात? चौरसाकृती असतात किंवा समान लांबीची असतात. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 2. घनाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? घनाच्या बाबतीत असत्य म्हणजे चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय क्रमांक 1 आहे, घनाची सर्व पृष्ठे चौरसा आकार असतात. मित्रांनो, घनाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात. घनाची सर्व पृष्ठे चौरसा आकार असतात. पर्याय क्रमांक 1 आहे बरोबर. पर्याय क्रमांक 2 आहे, घनाला 8 शिरोबिंदू असतात. मित्रांनो, घनाला 8 शिरोबिंदू आहेत. इष्टिका चितीला सुद्धा 8च शिरोबिंदू आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 आहे, घनाला 6 कडा असतात. मित्रांनो, घनाला 12 कडा असतात. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे विधान काय आहे? असत्य आहे. आणि पर्याय क्रमांक 4 आहे, प्रत्येक एका कडेला समांतर अशा 3 कडा असतात. मित्रांनो, घनाच्या बाबतीत हे विधान बरोबर आहे. घनाला एकूण 4 चौरसा आकार कडा असतात. एका कडेला समांतर अशा 3 कडा असतात. हे विधान बरोबर आहे. म्हणजे असत्य विधान आहे पर्याय क्रमांक 3. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 3. 2 घनाकृती ठोकळे एकमेकास जोडले असता तयार होणाऱ्या त्रिमितीय आकृतीच्या कडांची संख्या पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त असेल? मित्रांनो, 2 घनाकृती ठोकळे एकमेकांना जोडायचे, थोडक्यात 2 घन एकमेकांना जोडायचे, तयार होणारी त्रिमितीय आकृती म्हणजे मित्रांनो ऍक्च्युअली जे 2 घन आहेत ते एकमेकांना जोडून तयार होणारी आकृती. या आकृतीमध्ये काय, आकृतीच्या कडांची संख्या म्हणजे 2 घन एकमेकांना जोडले म्हणजे थोडक्यात ही इष्टिका चितीच्या आकाराची किंवा इष्टिका चिती तयार होणार आहे. इष्टिका चिती म्हणजे आयताकृती. 2 घन एकमेकांना सारखे जोडले तर काय होणार? या ठिकाणी इष्टिका चिती तयार होणार. मग आकृतीच्या कडांची संख्या, मग आता इष्टिका चिती जर म्हटलं तर इष्टिका चितीला किती कडा आहेत? तर कडा आहेत 12. कडांची संख्या पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? पृष्ठ किती असतील? तर मित्रांनो, घन असू द्या किंवा इष्टिका चिती असू द्या, दोघांनाही पृष्ठे किती असणार आहे? दोघांनाही पृष्ठे 6च असणार आहे. म्हणजे घनापासून आपण इष्टिका चिती तयार केली तरी सुद्धा पृष्ठांची संख्या किती असणार आहे? 6च. मग कडांची संख्या पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त असेल? मित्रांनो, 12 मधून 6 गेले, खाली राहिले 6. म्हणजे कडांची संख्या पृष्ठांच्या संख्येपेक्षा 6ने जास्त असेल. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 6ने जास्त. प्रश्न नंबर 4. इष्टिका चितीच्या कडांची संख्या ही इष्टिका चितीच्या पृष्ठांच्या संख्येच्या किती पट आहे? मित्रांनो, इष्टिका चिती, आता इष्टिका चितीच्या कडांची संख्या, इष्टिका चिती असू द्या किंवा घन असू द्या, दोघांनाही 12 कडा असतात. कडांची संख्या पृष्ठांच्या संख्येच्या किती पट आहे? म्हणजे या 6च्या किती पट आहे? 12 ही संख्या 6च्या किती पट आहे? तर मित्रांनो, 12 ही संख्या 6च्या काय आहे? 6च्या दुप्पट 12. म्हणजे आपलं उत्तर आहे दुप्पट. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दुप्पट. प्रश्न नंबर 5.
इष्टिकाचितीच्या कडा व शिरोबिंदूंची एकूण बेरीज ही घनाच्या कडा व पृष्ठांच्या वजाबाकीपेक्षा कितीने जास्त आहे? मित्रांनो, इष्टिकाचितीच्या कडा आणि शिरोबिंदूंची बेरीज. आता कडा म्हटलं की 12 आणि शिरोबिंदू म्हटलं की 8. मग 12 आणि 8 किती झाले? तर 12 आणि 8 झाले 20. ही घनाच्या कडा व पृष्ठांच्या वजाबाकीपेक्षा. आता घनाच्या कडा किती? 12 आणि पृष्ठ किती? 6. मग कडांच्या संख्येतून पृष्ठांची संख्या आपण वजा केली, 12तनं 6 गेली, खाली राहिले 6. वजा बाकीपेक्षा कितीने जास्त आहे? म्हणजे थोडक्यात इष्टिकाचितीच्या कडा आणि शिरोबिंदूंची संख्या ही घनाच्या कडा आणि पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? थोडक्यात 20 ही संख्या 6 पेक्षा कितीने जास्त आहे? तर मित्रांनो, आपण 20 मधून जर 6 वजा केले तर खाली किती राहतील? खाली राहतील 14. म्हणजे 14ने जास्त आहे. म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 14. प्रश्न नंबर 6. दिलेल्या आकृतीला किती शिरोबिंदू आहेत? मित्रांनो, या आकृतीला किती शिरोबिंदू आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. बघा, शिरोबिंदूंची संख्या आपण बघा 1 या ठिकाणी सुरुवात करतोय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. शिरोबिंदूंची संख्या आहे 10. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 10. प्रश्न नंबर 7. एका घनाकृती डब्याच्या एका पृष्ठाचे क्षेत्रफळ 36 चौरस सेमी आहे, तर त्या डब्याच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ किती असेल? प्रश्न सोपा आहे. घनाकृती डबा आहे, थोडक्यात एक घन आकाराचा डबा आहे. त्या डब्याच्या एका पृष्ठाचं क्षेत्रफळ आहे 36 चौरस सेमी, तर त्या डब्याच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ किती असेल? प्रश्न सोपा आहे मित्रांनो. घन जर म्हटलं तर घनाला एकूण पृष्ठे किती असतात? तर पृष्ठे असतात 6. एका पृष्ठाचं क्षेत्रफळ आहे 36 चौरस सेमी, म्हणजे 6 पृष्ठाचं क्षेत्रफळ किती असेल? तर आपण करणार गुणाकार. 6 6 36, हातचे आले 3, 6 2 12, 6 त्रिक 18, 18 आणि 3 21. उत्तर आलं 216. क्षेत्रफळ म्हटलं की चौरस आणि सेमी. एकक या ठिकाणी आपल्याला सेमी दिलेलं आहे. 216 चौरस सेमी म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 8. घनाच्या कडा या घनाच्या शिरोबिंदू व पृष्ठांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? मित्रांनो, घनाच्या कडा किती आहेत? घनाला कडा आहेत 12. घनाच्या कडा या घनाच्या शिरोबिंदू व पृष्ठांच्या. आता घनाला किती शिरोबिंदू किती आहे? तर शिरोबिंदू आहे 8 व पृष्ठ किती आहेत? 6. आता यांची बेरीज किती झाली? 8 आणि 6 14. म्हणजे हे 12 आणि हे 14. पृष्ठांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? तर मित्रांनो, 12 ही संख्या 14 पेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे? तर मित्रांनो, 12 ही संख्या 14 पेक्षा काय आहे? 2 ने कमी आहे. 12 ही संख्या 14 पेक्षा 2 ने कमी आहे. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2 ने कमी. प्रश्न नंबर 9. 2 सेमी बाजू असलेले किती घन एकमेकांवर रचावेत म्हणजे 20 सेमी बाजू असलेला घन मिळेल? मित्रांनो, 2 सेमी बाजू असलेले घन एकमेकांवर आपल्याला ठेवायचे आहेत. असे किती घन एकमेकांवर आपल्याला ठेवावे लागतील म्हणजे 20 सेमी बाजू असलेला एक घन तयार होईल? तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपण काय करणार? सुरुवातीला 2चा घन काढणार आणि त्यानंतर 20चा घन. आता 2चा घन म्हणजे काय? 2 गुणिले 2 गुणिले 2. 2 2 4 आणि 4 2 8. त्यानंतर आहे 20चा घन. 20चा घन म्हणजे 20 गुणिले 20 गुणिले 20. आता मित्रांनो, 20चा वर्ग किती आहे? तर 400 आहे आणि 400 गुणिले आपण करणार 20. बघा, 400 गुणिले 20. 20 0 0 20 0 0 आणि 20 चोक 80. आपलं उत्तर आलं 8000. तर या ठिकाणी आपण काय करणार मित्रांनो? भागाकार करणार. 8000 भागिले 8. आता 8 1 8 8 1 8 म्हणजे या ठिकाणी 3 शून्य राहिले. उत्तर किती आलं? 1000. म्हणजे मित्रांनो, आपल्याला 2 सेमी बाजू असलेले 1000 घन एकमेकांवर रचावे लागतील. म्हणजे 20 सेमी बाजू असलेला घन तयार होईल. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1000. आता मित्रांनो, हे 2चा घन आणि 20चा घन काय घेतला? तर 2 सेमी बाजू असलेला घन म्हणून 2चा घन
आणि असे घन आपल्याला एकमेकांवर रचायचे ज्यापासून आपल्याला 20 सेमी बाजू असलेला घन मिळेल, म्हणून 20 चा घन. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 1000 घन आपल्याला एकमेकांवर रचावे लागतील म्हणजे 20 सेमी बाजू असलेला घन मिळेल. 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 10. एका इष्टिका चिती आकाराच्या पाण्याच्या टाकीच्या तळाची लांबी 5 मीटर, रुंदी 3 मीटर व उंची 2 मीटर आहे, तर तिच्या तळाचे क्षेत्रफळ किती? मित्रांनो एक इष्टिका चितीच्या आकाराची पाण्याची टाकी आहे, ज्या पाण्याच्या टाकीच्या तळाची लांबी आहे 5 मीटर, रुंदी आहे 3 मीटर आणि उंची दिलेली आहे आपल्याला 2 मीटर. तळाचं क्षेत्रफळ काढायचे. मित्रांनो तळाचं क्षेत्रफळ, ही टाकी आहे इष्टिका चितीच्या आकाराची म्हणजे थोडक्यात आयताकृती. मग आयताचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय आहे? लांबी गुणिले रुंदी. आपल्याला लांबी दिलेली आहे 5 मीटर आणि रुंदी दिलेली आहे 3 मीटर. मित्रांनो आपल्याला उंचीची काहीही या ठिकाणी आवश्यकता नाहीये. 5 गुणिले 3 5 त्रिक 15. क्षेत्रफळ म्हटलंय चौरस आणि एकक दिलेलं आहे मीटर. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 15 चौरस मीटर. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी उपघटक नंबर 34 इष्टिका चिती व घन पृष्ठे कडा शिरोबिंदू यावरील स्वाध्याय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेला आहे. स्वाध्याय या ठिकाणी संपलेला आहे. यानंतर पुढचा जो स्वाध्याय असेल तो आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.